पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। अमृता डोंगळे या उच्च शिक्षित असून त्यांनी डोंगळे घराण्याचा समाजकार्याचा वारसा जोपासलेला आहे, म्हणून त्या कसबा तारळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत ही खात्री असल्याने त्यांना मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणणार असा ठाम विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे। अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रवास भक्तीचा या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। राधानगरीच्या दुर्गम भागातील महिलांना युवा शक्तीचे तीर्थाटन अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। धकाधकीच्या जीवनातील कामाच्या तणावातून महिलांना थोडा विसावा मिळावा आणि त्यांना एक वेगळा अनुभव घेता यावा या उद्देशाने अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांसाठी एक विशेष भक्तिमय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे। या सहलीमुळे महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले। तुळजापूर तुळजाभवानी देवीचे दर्शन, अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन या 3 प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन महिलांना आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करून एक नवा भक्तिमय अध्याय युवा शक्तीने सुरू केला आहे। यावेळी अरुण डोंगळे, भैया माने, प्रकाश गाडेकर, शीतल फराकटे, अभिषेक डोंगळे, अमृता डोंगळे, संदीप ढेकळे, सम्राट डोंगळे, युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, संग्राम मगदूम, लक्ष्मण धनवडे आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशोडे। या कार्यक्रमाला आज आपण देवदर्शनाला हे देवदर्शन आपण घेणार आहोत। त्या सगळ्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, त्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना आपण करावी आणि आपल्या डोंगरेला निवडण्यासाठी आपण विचार करावा। या आपल्या काही लोकांना काजल आला मनापासून मी आपल्या आभार आणि धन्यवाद मानतो। काम दूध उत्पादकाची सेवा जी आपण लक्षामध्ये घेऊन आता आपल्या मैत्रिणी मेहसाणा मशीनसाठी 50,000 10,000चा अंदाज सुरू केलेला आहे। या माध्यमातून सुद्धा काम आपण या कारकिर्दीत केलेलं आहे। मलाही मदत देतो आणि आपल्या देवदर्शनाला आपण जात आहेत त्यामध्ये जुनापुरून चांगल्या पद्धतीने जाऊन देवदर्शन घेऊन जेवण वगैरे घेऊन संध्याकाळी शांतपणे घरी पोचा, सुरक्षित पोचा अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आपण हृदय देतो। जय बाबा। आज आपले नारळवाडू आपल्या सर्वांच्या ज्या तीर्थयात्रेला आपण निघालेलो आहोत त्याची या भूमीतून सुरुवात केली। खरं तर मी डोंगरे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करते, कारण सर्व आम्हालासाठी जीवाला जातो म्हणलं तर जाता येत नाही, कधी आम्हाला सवडच मिळत नाही। म्हणजे आम्ही ठरवलंय की नाही बाबा आता जरा ऊस गेलेला आहे जाऊया, अमृत आलेला आहे जाऊया, आता आलेलं आहे जाऊया, पण प्रत्येक गावात असं कधी जायला आज आम्हाला जायला मिळतात। स्वामींचं दर्शन असेल, पांडुरंगाचं दर्शन असेल, आज आम्हाला करायला मिळेल आणि त्यांच्यामुळे आज आपण निघालेलो आहोत। त्यांचा झेंडा तुम्ही आजपर्यंत हातामध्ये घेतलेला आहे, हा झेंडा विजयाचा झेंडा ठरेल यासाठी अक्कलकोटच्या स्वामींना अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते। एक बाई पुढे जात असताना त्या बाईचा त्याला बाईने करायचं असतं, आपण सगळ्या मिळून तिला पुढे घेऊन जायचं असतं आणि हा वसा आज इथून आपण आपल्यामध्ये घेऊयात आणि ही शपथ पांडुरंगाच्या चरणी आपण घेऊयात आणि नक्कीच आपण ज्या पद्धतीने पांडुरंगाला साकडे घालून येणार आहोत तेव्हा नक्की पांडुरंगाला
सांगून या की परत येताना अमृताताईंचा गुन्हा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ अपेक्षा व्यक्त करते. आदरणीय मुश्रीफ साहेबांचे आभार व्यक्त करते की साहेबांच्या माध्यमातून तुम्ही मागे सरकत नाही. आणि एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते की एखादा माणूस काम करत असतं, काम करणाऱ्या माणसाला लढाई करायची असतो, फक्त साथ देणार कुणीतरी असतं आणि ही साथ अमृताताईंनी दिलेली आहे. हा विश्वास ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.